जय जय रघुवीर समर्थ. दशक 9वा. समास 5वा. अनुमान निरसन निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. पिंडाप्रमाणे ब्रह्मांड आहे हा सिद्धांत आम्हाला तितकासा योग्य वाटत नाही, कारण अनुभव पाहिला तर त्याबद्दलच्या विविध प्रतिपादनामुळे दिशाभूल होते. पिंडात असलेलेच ब्रह्मांडात आहे अशी बोलण्याची रीत झाली आहे. तत्वज्ञानी पुरुष क्षणोक्षणी या गोष्टी बोलतात. लोकांचाही पिंड ब्रह्मांड एकसारखे आहे असे बोलण्याचा परिपाठच झाला आहे. पण हा सिद्धांत वस्तुस्थितीच्या परीक्षणापुढे टिकणे शक्यच नाही. ज्याप्रमाणे पिंडात स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण असे 4 देह आहेत, त्याचप्रमाणे ब्रह्मांडात विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत, मूल प्रकृती असे 4 देह आहेत असे म्हणणे हे शास्त्रांचेच बोल आहेत. ते प्रतीतीला कसे आणता येईल? प्रतीती पाहायला गेलो की सर्व गोंधळच होतो. पिंडात अंतःकरण तर ब्रह्मांडात विष्णू आहे. पिंडात मन तर ब्रह्मांडात चंद्र. पिंडात ज्याला बुद्धी म्हणतात तिलाच ब्रह्मांडात ब्रह्म म्हणतात. पिंडात चित्त तर ब्रह्मांडात नारायण. पिंडात अहंकार तर ब्रह्मांडात रुद्र असे सर्व शास्त्रात प्रतिपादन केले आहे. पण विष्णूचे अंतःकरण कसे असते? चंद्राचे मन कसे असते? ब्रह्माच्या बुद्धीचे लक्षण कोणते? नारायणाचे चित्त कसे असते? आणि रुद्राच्या अहंकाराबद्दल काय? याबद्दल निश्चितपणे मला सांगा. अनुभवाच्या निश्चयापुढे संशययुक्त गोष्टी करणे म्हणजे सिंहापुढे श्वान आल्यासारखेच होय. कारण खऱ्यासमोर खोटे कसे सिद्ध होऊ शकेल यासाठी खरा परीक्षकच हवा. अत्यंत सूक्ष्म परीक्षणाने निश्चय करता येतो. परीक्षण नसेल तर एकही निश्चय न होता संशयातच राहावे लागते. यासाठी गुरुदेवा, विष्णू, चंद्र, ब्रह्म, नारायण आणि रुद्र यांचे अंतःकरण पंचक आम्हाला समजावून सांगा. येथे प्रतीतीच प्रमाण असून विनाकारण शास्त्राच्या संशयाचे बोलण्याचे काम नव्हे. अथवा शास्त्रामध्ये पाहून का होईना अनुभवाला पटेल असे करा. खरं म्हणजे प्रतीतीच्या बोलण्याशिवाय इतर बोलणे म्हणजे कंटाळवानेच. ते कुत्रे तोंडवर करून रडत असल्याप्रमाणेच. जेथे मनाला पटण्याजोग्या प्रत्ययाच्या नावे शून्यच आहे तेथे ऐकणे कुठले आणि शोधणे तरी काय? सर्वच आंधळे जमले तर असतील तर डोळसांचे काय चालणार? तद्वत अनुभवाचे चक्षु नसतील तर गडद अंधारच. दूधही नाही आणि पाणीही नाही, नुसते मल सारवले तर ते खाण्यासाठी डोमकावळाच येणार. त्यासाठी मनाला येईल असे बोलून पिंड ब्रह्मांडाप्रमाणे आहे अशी कल्पना केली आहे म्हटल्यावर ते काय प्रतीतीला आल्यासारखे झाले काय? सारांश, हे सर्व संशयाचे अर्थात कल्पनेचे अरण्यच आहे. सज्जनांनी आडमार्गाला जाऊ नये. चोर गेले तर जाऊ देत. श्रोते हो, तुम्ही शास्त्रांचा विचार आणि प्रतीतीच्या विषयाबद्दल काढलेले उद्गार योग्यच आहेत. तुम्ही विचारलेल्या देवदेवतेबद्दल सांगायचे झाले तर ऋषींनी कल्पनेने मंत्राची रचना केली असून देवदेवता त्यांच्या अधीन असल्याने ते काल्पनिक आहेत असे म्हणावे लागेल. या प्रसंगी हा विषय अत्यंत सूक्ष्म असल्याने विशेष काही न बोलताच समजून घ्यावे. ही गोष्ट खरी आहे की नाही ते पहा. येथे शहाण्यांनी आंधळ्याच्या पावलाने सत्याला जाणायला हवे. ज्यांना जे सुचेल त्याप्रमाणे त्यांनी ग्रंथरचना केली आहे, पण त्यांना प्रतीतीच्या कसाला लावून घेणेच योग्य. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ब्रह्मदेवाने सर्व सृष्टी निर्माण केली तर ब्रह्माला जन्माला कुणी घातले? जगत रक्षण करणाऱ्या विष्णूचे रक्षण कोण करतो?
जगाचा नाश करणाऱ्या रुद्राचा नाश कोण करतो, काळावर नियंत्रण ठेवणारा कोण, या सर्व गोष्टीचे गूढ जाणणे आवश्यक आहे. याचे मर्म जाणले नाही तर सर्व अंधारच. यासाठी सारासार विचारांची आवश्यकता आहे. स्वभाव धर्मानेच निर्माण झालेल्या ब्रह्मांडाची उगीच पिंडाप्रमाणे कल्पना करतात, पण त्याप्रमाणे अनुभव मात्र काही नाही. ब्रह्मांडाची स्थिती पाहिली तर ते पिंडाकार असल्याबद्दलच्या अनेक शंका निर्माण होतात. श्रोते हो, काल्पनिक आहे हे निश्चितपणे जाणा. शरीराप्रमाणे जगाची रचना आहे हे कोण दाखवून देईल काय? जगातील अनंत पदार्थ देहात कसे काय सापडतील? 3.5 कोटी भूतगण, 3.5 कोटी तीर्थ समुदाय आणि 3.5 कोटी मंत्रसमूह शरीरात कोठे आहेत? त्याचप्रमाणे 33 कोटी देवता, 88,000 ऋषी, 9 कोटी कात्यायनी शरीरात कोठे आहेत? त्याचप्रमाणे 56 कोटी चामुंडी, 85 लक्ष योनी, अगणित जीव देहात कोठे आहेत? पिंडाप्रमाणे ब्रह्मांड असे म्हणणारे आणि जगातील वेगवेगळे पदार्थ शरीरात आहेत हे दाखवून द्यायला हवे. जितकी झाडे तितकी रसभरित फळं आहेत, अनेक बीज धान्य हे सर्व शरीरात दाखवावे. अशा तऱ्हेने या गोष्टी हव्या तेवढ्या वाढवता येतील, म्हणून उगीचच बोलू नये. जे बोलते ते सिद्ध करायला यायला आले नाही तर लज्जायमान परिस्थिती होते. आम्ही विचारलेल्या गोष्टी पिंडात दाखवणे शक्य नाही. फुकट बोलायला काय जाते? तात्पर्य येथे संशयाचे कामच नाही. ब्रह्मांडात 5 भूते आहेत आणि पिंडातही तीच 5 भूते आहेत. ही गोष्ट मात्र निर्विवादपणे सत्य आहे. या गोष्टींचे प्रत्यंतर प्रत्यक्ष पाहायला हवे. 5 भूतांचे ब्रह्मांड आहे आणि 5 भूतांचेच पिंड आहे, एवढेच साम्य आहे. या व्यतिरिक्त सर्व सांगणे संशयास्पद होय. संशयाचे बोलणे वमनाप्रमाणे असून त्याचा त्याग करणे हेच योग्य असून प्रतीतीच्या गोष्टीच ग्राह्य मानायला हव्यात. या समासात काय सांगितले आहे तर पिंडात जे आहे तेच ब्रह्मांडातही आहे असे म्हणणे त्या प्रकारची प्रतीती नसल्याने सिद्ध होऊ शकत नाही. ही गोष्ट खरी आहे की दोन्ही ठिकाणी पंचभूतांचा गडबड गोंधळ आहे. पिंड व ब्रह्मांड दोन्हीची रचना पंचभौतिक असल्याने त्यांच्या स्थितीबद्दल अनिश्चितता आहे, ते नाश पावतात. आता एक मुख्य समाधान कसे लाभेल ते पाहूया. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे 9व दशके अनुमान निरसन निरूपणम नाम 5मः समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.